नमस्कार मित्रांनो, विठू माऊलीवर आपले हार्दिक स्वागत. देवशयनी एकादशी. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, भगवंत आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात देवशयनी एकादशी येते. तिची परम पुण्यमयी, स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी, सर्व पापांचे हरण करणारी असून उत्तम व्रत आहे. देवशयनी एकादशीला कमळाचे फूल वाहून कमललोचन भगवान श्री विष्णूंची जे पूजा करतात आणि एकादशीचे विधिवत व्रत करतात, यांच्याद्वारे त्रैलोक्याची व तिन्ही सनातन देवांची पूजा होते. देवशयनी एकादशीला माझे एक स्वरूप बळीराजाकडे राहते आणि दुसरे क्षीरसागरात शेषशय्येवर पुढच्या कार्तिक महिन्यातील एकादशीपर्यंत शयन करते. म्हणून आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत मनुष्याने धर्माचे यथायोग्य आचरण केले पाहिजे. जो मनुष्य सदैव ही एकादशी व्रत करतो तो परम गतीस प्राप्त होतो. म्हणून प्रयत्नपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे. एकादशीला जागरण करून शंख, चक्र आणि गदाधारी भगवान श्री विष्णूंची भक्तिभावाने पूजा करावी. असे करणाऱ्या मनुष्याच्या पुण्याची गणना करण्यास चतुर्मुखी ब्रह्मदेवही असमर्थ आहेत. राजन, जो अशा प्रकारे भोग व मोक्ष प्रदान करणाऱ्या सर्व पापहरे एकादशीचे उत्तम व्रत करतो, तो जरी जातीने चांडाळ असला तरी या जगी सदैव माझे प्रिय कार्य करणारा आहे. जे मनुष्य दीपदान करतात, पळसाच्या पानावर भोजन आणि व्रत उपवास करीत चातुर्मास करतात, ते मला प्रिय आहेत. चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात. म्हणून मनुष्याने भूमिशयन केले पाहिजे. श्रावणात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही, आश्विनात दूध व कार्तिकात डाळींचे सेवन वर्ज्य करावे. जो चातुर्मासात ब्रह्मचर्याचे पालन करतो तो परम गतीस प्राप्त होतो. राजन, एकादशीच्या व्रताने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो. म्हणून न विसरता सदैव हे व्रत केले पाहिजे. देवशयनी व बोधिनी एकादशीच्या दरम्यान कृष्ण पक्षातील ज्या एकादशी येतात, गृहस्थांसाठी त्या करण्यायोग्य आहेत. इतर महिन्यांमध्ये येणाऱ्या कृष्ण पक्षातील एकादशी गृहस्थांनी करण्यायोग्य नसतात. त्यांनी शुक्ल पक्षातील सर्व एकादशी केल्या पाहिजे. राम कृष्ण हरी.